खरं प्रेम काय असतं? एक धनगर मेढ्या चरायला सोडून ढोल वाजवत बसला होता. त्याने पाहिलं की ढोलच्या आवाजाने एक हरणी त्याच्या शेजारी येऊन बसली. जसजशी त्या ढोलवर धनगराची थाप पडायची, तसतसं त्या हरणीच्या डोळ्यातून अश्रू यायचे. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3, 4, 5 दिवसामागून दिवस गेले. पण परिस्थिती काही बदलत नव्हती. धनगर जसजसं ढोल वाजवायचा, ती हरणी तिथे येऊन जवळ बसून रडू लागायची. 1-2 वेळा त्या धनगराने त्या हरणीला हकलले देखील. पण जसजशी ती थाप ऐकू यायची, ती पुन्हा त्या आवाजाने तिकडे ओढली जायची. मग एक दिवस धनगर ढोल वाजवता वाजवता मध्येच थांबला. ती हरणी रडणं थांबवून निघून जाऊ लागली. त्याने पुन्हा वाजवायला सुरुवात केली. पुन्हा हरणी जवळ आली. धनगराने हरणीसमोर हात जोडले आणि म्हणाला, "माझं काही चुकतं का गं? मी कित्येक दिवस बघतोय, जेव्हा जेव्हा मी ढोल वाजवतो तेव्हा तेव्हा तू इथे येऊन रडतेस. कारण काय आहे? सांग ना, माझं काही चुकतं का गं?" तेव्हा ती हरणी म्हणाली, "तुम्ही कोण आहात मला माहीत नाही. हे काय वाद्य आहे मला माहीत नाही. पण जेव्हा तुम्ही हे वाद्य वाजवता, यावर पडणारी तुमच्या हाताची प्रत्येक थाप माझ्या काळजावर घाव घालते हो. कारण याला जे कातडं लावलंय ना, ते माझ्या आयुष्याचा साथीदार माझ्या नवऱ्याचं आहे." हे ऐकून धनगर निशब्द झाला. हरणी पुढे म्हणाली, "माझी एक विनंती आहे तुम्हाला. माझ्या मृत्यूनंतर या वाद्याच्या एका बाजूला माझं कातडं लावा. कारण या वाद्यातून मनाला परमोच्च सुख देणारे संगीत तेव्हाच बाहेर पडेल, जेव्हा दोन्ही बाजूंनी ढोल तितक्याच लयमध्ये वाजवला जाईल. म्हणजेच त्यांच्या एवढं दुःख मलाही सहन करावं लागेल." असं म्हणून त्या हरणीने जागीच प्राण सोडले. दुःखी मनाने त्या धनगराने त्या हरणीचं कातडं ढोलच्या एका बाजूला लावलं. आज तो ढोल वाजताना त्या हरणीच्या डोळ्यातून पाणी येत नाही. पण तो ढोल वाजवणाऱ्या धनगराच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटून येतात. कारण जेव्हा तो ढोल दोन्ही बाजूने वाजतो, तेव्हा त्याला वाटतं ते जोडपं एकमेकांशी बोलून आपली सुखदुःख वाटून घेत आहेत. ज्यांनी जन्मच नव्हे तर मरण देखील वाटून घेतलं आहे.